भजन संध्या कार्यक्रम व साई भक्त भंडारा महाप्रसाद संपन्न। नाणेगाव येथील श्री तळेबाबा प्रणीत भव्य श्री साईबाबा पालखी पदयात्रा नाणेगाव येथून शिर्डीसाठी मार्गस्थ झाली। नाणेगाव येथील युवा कार्यकर्ते आयोजक ओम साई सेवा मित्र मंडळ, द्वारकामाई हायटेक नर्सरी व संजय खली आडके यांच्या नेतृत्वाखाली तळेबाबा रोड नाणेगाव येथील द्वारकामाई निवासस्थान या ठिकाणी व नाणेगाव येथील मारुती मंदिर मध्ये श्री साईबाबा पालखीचं पूजन आयोजक संजय खली आडके व नाणेगावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। या प्रसंगी नाणेगाव येथे श्री साईबाबा पालखी मार्गावरील सुस्वागतम रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी करत गावात वाजत गाजत साई पालखी पदयात्रा शिर्डीसाठी गुरुवारी दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता मार्गस्थ झाली होती। विविध भजन गाण्यांसह साईबाबा यांच्या जीवन चरित्रावर कार्यक्रम सादर केल्यानंतर भव्य साई भंडारा महाप्रसादाचं नाणेगावसह पंचक्रोशीतील साई भक्तांनी महाप्रसादाचा आनंद घेतला। या प्रसंगी ज्ञानेश्वर काळे, प्रमोद वाघ, सुभाष शिंदे, प्रवीण रोकडे, बबलू दुग्गल आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आणि श्री तळेबाबा प्रणीत ओम साई सेवा मित्र मंडळाचे आयोजक संजय खली आडके व त्यांच्या सदस्यांनी साई पालखी व साई भंडाऱ्याला मदत करणाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तर हा कार्यक्रम व भव्य साई भंडारा यशस्वीतेसाठी नामदेव आडके, हरिभजन पारायण, शिव आडके, डॉक्टर मंगेश सोनवणे, विकास शिंदे, योगेश आडके, विजय आडके, सागर संगमनेरे, हरिदास आडके, सुनील काळे, निलेश मोरे, संजय मुठाळ, मंगेश सोनवणे, हनुमान आडके, रामदास शिंदे, ज्ञानेश्वर काळे, नवनाथ मुठाळ, रमेश आडके, मयूर आडके, प्रदीप तांबे, काका गायधनी, सुरेश आडके, ज्ञानेश्वर आडके, संदीप आडके, सोनू आडके, साईनाथ आडके, प्रमोद आडके, प्रवीण रोकडे, जनार्दन आडके, शरद आडके, योगेश आडके, चेतन गायधनी आदींनी परिश्रम घेतले। यावेळी समस्त नाणेगाव येथील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील साई भक्त संध्या भजन तसेच भव्य साई भंडारा महाप्रसाद प्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। भरत चव्हाण, बीबीएस न्यूज, देवळाली कॅम्प। लौटा दो वही सहज रूप मनोहारा। जय साईनाथ, जय साईनाथ, आदि अंत्य तुम्हारा, तुम्हें सदा आलोक लिए प्रभु मानव तन में बसे हो। चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो। चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो। सौभाग्य जुड़े तब दर्शन का, सौभाग्य मिले सुख काया। जय साईनाथ, जय साईनाथ, तुम्हारा तुम्हें श्रद्धा मन हमारा, तुम्हें श्रद्धा मन हमारा, ओ तुम्हें श्रद्धा नमन हमारा। पानी भी नहीं है और अंगार भी नहीं, कपड़ा भिगाने के लिए पानी चाहिए ना। लो, ये लो पानी। या खुदा, पानी लो, ये लो या अल्लाह, करिश्मा, अपने आप पानी, अपने आप अंगार। जान, मैं जानता हूं तुम्हारी बिजली खो गई है और तुम परेशान हो, समझे? चाहिए ना तुम्हें तुम्हारी गोली? हाँ हाँ बाबा हाँ, अगर आप सब कुछ जानते हो तो आवाज लगा दो बाबा।
बिजली हाक मारता बिजली जाओ जाओ, पीछे नाले पर तुम्हारी घोड़ी पानी पी रही है, त्यांना घोडी दिसली ले आओ। तेवढा जा. कौन हो बाबा, कौन हो? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिही मुहम्मदिन व अलैहि व अस्हाबिही अजमाइन। या खुदा, क्या आप मुसलमान हो, मेरे मौला हो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम् परित्राणाय साधुनः विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। तुम्हें देखो, एक आग में रहीम है। और एक आग में राम है, राम। सियावर रामचंद्र भगवान की जोरदार तालियां मेरे बाबा के लिए. ना हिंदू हूँ ना मुसलमान हूँ, मैं तो इंसान हूँ। कांद्याचे बोट संग बाजरीची भाकरीनं पिठलं खाशील का? कांद्याच्या फोड संग बाजरीची भाकरीनं पिठलं खाशील का? कांद्याचे बोट संग बाजरीची भाकरी पिठलं खाशील का? कांद्याच्या फोड संग बाजरीची भाकरीनं पिठलं खाशील का? साईबा जब तक सभी हाथ ऊंचे नहीं होंगे वो साईं भक्त नहीं हो सकता. ये रवा साईं बाबा आई बाबाला तहान लागली बाळ गेले पाण्याला. आई बाबाला तहान लागली बाळ गेले पाण्याला. ये रवा साई बाबा ये रवा साई बाबा, ये रवा साई बाबा ये रवा साई बाबा. ओया गौ करू के तू ये रवा. तळेबाबा मित्र मंडळ ओम साईराम मंडळ नाणेगाव गेली 3 वर्षापासून नाणेगाव ते शिर्डी अशी पायी दिंडी नाणेगावमधून काढल्या जाते. या दिंडीचे संस्थापक संजय आडके हे या दिंडीचं नेतृत्व करत्या. एक चांगल्या प्रकारे नेतृत्व करताना त्यांनी जवळजवळ गावातून 500 लोक दरवर्षी दिंडीत जात्या. त्यांची व्यवस्था जेवणा खावणाची नाश्ता पाण्याची सर्व व्यवस्था गरम पाण्यासहित सर्व मंडळ आपले साई भक्तांचे प्रत्येक ठिकाणी व्यवस्था केली जाते. त्यामुळं आम्ही गावाच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार मानतो. अशीच दिंडी ते इथून पुढे आता हे 3रं वर्ष आहे. आज त्या 3रं वर्षाच्या निमित्तानं साई भंडारामध्ये एक चांगला साईबाबांच्या जीवन पटावर आधारित एक संपूर्ण देखावा आणि त्याचं एक चित्रपट सृष्टीचं असं एक देखाव्याचं स्वरूप आज 3 घंटे महाप्रसादाच्या अगोदर नाणेगावातील सर्व साई भक्तांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत सगळ्यांना पाहण्यात मिळालं. असाच कार्यक्रम ह्यानंतरही घडो आणि मी थांबतो. या ठिकाणी होत असलेला आजचा कार्यक्रम हा साई भक्तांचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी तळेबाबा प्रणित मित्रमंडळाच्या माध्यमातून
संजय आडके, द्वारकामाईचे संचालक यांच्या माध्यमातून बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी साई यात्रा संपन्न केली जाते. आमचा अनुभव फार कमी आहे त्यांच्याबद्दल, परंतु आम्ही यावेळेस त्यांच्याबरोबर गेला असताना बघितलं की कुठलीही अभिलाषा न ठेवता त्या ठिकाणी सर्व साई भक्तांना सर्वच व्यवस्था त्या ठिकाणी पुरवली जात होती. त्याबरोबर आमचे डॉक्टर त्यांच्याबरोबर मार्गदर्शक होते आणि अशा पद्धतीनं ती यात्रा झाल्यानंतर आम्हाला सुद्धा आता असं वाटतं की आता कुठं थांबायचं नाही. प्रत्येक वेळेस आपण त्या साई यात्रेत गेलं पाहिजे, साईबाबाला गेलं पाहिजे. साईबाबाला भेटल्यानंतर, साईबाबाचं दर्शन घेतल्यानंतर प्रचंड असं समाधान प्राप्त होतं. त्याचं कारण फक्त एवढंच आहे की ही जी यात्रा आमचे संजय भाऊ आडके ती काढताना तर ते पायी चालणं आणि त्याच्यातून तो मिळणारा आनंद, त्याच्यानंतर मिळणारा सर्व सुख आणि माणूस सर्व त्या ठिकाणचं घरचं सगळं विसरून त्या ठिकाणी करतो. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आज त्या ठिकाणी साई भंडारा हा त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात केला की एवढ्या मोठ्या प्रमाणात केला की त्या ठिकाणी त्यांनी साईबाबाचा देखावा सर्व जनतेने बघितला की देखावा दाखवण्याचा मागचा उद्देश साईबाबांचं चरित्र प्रत्येकाच्या मनामध्ये कसं रुजलं जाईल अशा पद्धतीचं चरित्र या ठिकाणी देखावाच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलं. तर मी बऱ्याचशा लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी बघितलं. साईबाबांचं चरित्र कसं होतं, काय होतं. आता अशा माध्यमातून हे सगळं करण्याच्या पाठीमागं कोणीतरी एक अद्भुत व्यक्तीचं गरज आहे. ती अद्भुत व्यक्ती म्हणजे कोण, तर आम्हाला सुद्धा ते मार्गदर्शन करणारे छोटे का असताना पण संजय आडके आहे आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या लोकांनी या ठिकाणी तो अनुभव घेतला. अनुभवानंतर या ठिकाणी सर्व लोक इतके प्रचंड खुश आणि प्रत्येकाला आनंद असा वाटतो की आपण काहीतरी समाधान प्राप्त केलं. याचं सर्व श्रेय एक 4-5 वर्षापासून जो ही जे यात्रा काढतो जो माणूस तो त्यालाच जातं. आम्ही त्याचे अनुयायी होऊ शकतो असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि कायमस्वरूपी आम्ही त्याला मदत करत राहू, कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर राहू या विषयामध्ये, असं या माध्यमातून तरी या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि फार छान असा मोठा कार्यक्रम नाणेगाव सारख्या छोट्या ठिकाणी करणं मोठा काय नाव त्याचं, बब्बुलू दुग्गल त्यांचे प्रचंड गाण्याचे कार्यक्रम आणि साईबाबांचा देखावा वगैरे लोक प्रभावित झालेले. मी काही बाजूच्या लोकांना जर विचारलं ना तर लोक फार फार प्रचंड असे खुशी का फार छान असा कार्यक्रम आणि त्याच्या माध्यमातून मार्गदर्शन सुद्धा झालेले. ओम साईराम मंडळ तळेबाबा प्रणित आमचे मित्र संजयजी आडके यांनी गेल्या 3 वर्षापासून जो उपक्रम राबवण्याचा अतिशय अनोखा असा प्रयत्न केलेला या ठिकाणी, त्याचं आम्हाला खरोखर सर्वांना त्यांच्या मित्रांना अतिशय कौतिक वाटतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे का संजूभाऊनी कुठल्याही स्वार्थ न ठेवता आपल्या गावातून जी साईबाबाची जी पालखी काढण्याचा जो निर्णय घेतला, त्यांना शेवटी त्यांनी त्या आधीपासून बी संप्रदायात किंवा धार्मिक याच्यात त्यांचं नेहमी योगदान आहेच. ते पौर्णिमा असो, आपल्या सप्तशृंगी देवीला, याच्या आधी बी ज्या साईच्या पालख्या जातात. आता मी गेल्या 20 वर्षापासून त्यांना जवळून ओळखतो. तर संजू अतिशय सत्करू आणि धार्मिक प्रवृत्तीचा असलेला हा आमचा सहकारी मित्र. त्याचं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. त्याचं सर्वांना आम्हाला अभिमान. अतिशय सुंदर अशा कल्पना आणि सुंदर असं नियोजन करून ही जी साईबाबांची पालखी गेल्या 3 वर्षापासून ते जे कार्यक्रम पार पाडते, त्याला माझ्याकडून आणि त्या सर्व पंचक्रोशीतील त्या सर्व नाशिक तालुक्यातील सर्वांच्या वतीनं त्यांना अशाच शुभेच्छा कायम राहतील आणि त्यांचं काम असंच द्विगुणित होत जावं आणि त्याचा लावलेलं रोपटय याचा वटवृक्ष हो, एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. तळेबाबा प्रणित
ओमसाई सेवाभाव मंडळ व त्याचे कार्यकर्ते आमचे संजय भाऊ खाली आडके यांनी पायी दिंडी सोहळा या नाणेगावमध्ये एक परंपरा सुरू करून दिली. आपण बघत असाल पूर्ण महाराष्ट्रभरातून देशभरातून लोक पायी शिर्डीला येतात, पण आमचं गाव अगदी 70-80 किलोमीटरच फक्त शिर्डीपासून होतं, परंतु सुरुवात कुठेतरी झालेली नव्हती. हेवा वाटायचं एवढं लांबून लोक येतात, परंतु आपल्या गावातून ते का आजपर्यंत सुरू झालं नाही. तर मी सर्वात प्रथम संजीव वाडकेंचं कौतुक करल का अतिशय लहान वयात ते स्वतः अगोदर दुसऱ्या दिंड्यांमध्ये पायी गेले, तिथला अनुभव घेतला, तिथून साईबाबाचा त्यांना आशीर्वाद मिळाला. स्वतः हिम्मत करून खर्चाने सुरुवातीला त्यांनी पायी एक मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन गेले, स्वतःच्या हिमतीवर घेऊन गेले आणि त्या अनुभवातून आणि त्यांनी केलेल्या सुरुवातीत आमचं संपूर्ण गाव त्यांच्यासोबत उभं राहिलं. तसेच आज अतिशय मोठा कार्यक्रम तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये की प्रचंड गर्दी जमली होती. नुसतं नाणेगाव नाही, पूर्ण पंचक्रोशी आणि जिल्हाभरातून इथं साई भक्त आले होते. तर मी संजूभाऊंच्या कार्याला इथून पुढे प्रचंड शुभेच्छा देऊन मी स्वतःही त्या खारीचा वाटा नेहमी उचलेल. त्यांचं कार्य बघून समस्त नाणेगाव ग्रामस्थ अगदी भावुक झाले. बबलू तुकल साहेबांचा कार्यक्रम पूर्ण नाशिकमध्ये म्हणजे खूप तारखा होत्या, त्याच्यासाठी ते 1 वर्षापासून लढत होते आणि त्यांनी आजची तारीख ती मिळवली. मी परत एकदा समस्त ग्रामस्थांच्या वतीने, पंचक्रोशीच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीने आणि इथे तमाम जमलेले आमचे सगळे पदाधिकारी असतील, विविध क्षेत्रातील मान्यवर असतील, त्यांनी ज्या भेटी दिल्या त्यांच्या सगळ्यांकडून परत संजीव भाऊंचं कौतुक करतो आणि एवढं बोलून जय साईराम.